नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज मी माझी आवडती रेसिपी आलू मेथी बनवत आहे. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल याची मला खात्री आहे. एकदम चविष्ट आणि ऑथेंटिक अशी ही भाजी असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी इथे मी 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. आता आपण या बटाट्यांची सर्वात आधी साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे साल काढून घेतल्यानंतर या बटाट्याचे आपण मध्यम आकाराचे पीसेस करणार आहोत. आलू मेथीसाठी या बटाट्यांचे जास्त मोठ्या आकाराचे काप करायचे नाहीयेत. मध्यम आकाराचे किंवा छोट्या आकाराचे पीसेस करायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे पीसेस आपल्याला या बटाट्याचे करायचे आहेत. आता आपण हे सर्व बटाट्याचे पीसेस एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत. पाण्याने धुवून घेतल्याने यामधला जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि बटाटा पटकन शिजण्यामध्ये मदत होते. बटाट्याचे पीसेस धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवणार आहोत, म्हणजे ते लवकर काळे पडणार नाहीत. आलू मेथीसाठी मी इथे एक मेथीची पेंडी निवडून घेतलेली आहे. आता ही मेथी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण थोडी मेथी एकत्र करून चिरून घेऊ शकतो. बारीक चिरून घेतल्याने मेथी शिजायला वेळ कमी लागेल. तसेच बारीक चिरून घेतल्याने याचा स्वाद भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि भाजी खूप छान लागते. म्हणून जितकी शक्य होईल तितकी बारीक ही मेथी चिरून घ्यायची आहे. आता इथे आपली मेथी बारीक चिरून झालेली आहे. आता आपण आलू मेथी बनवायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी पुरेसं तेल घेतलेलं आहे. हे अंदाजे 3 ते 4 चमचे तेल आहे. तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा थोडीशी मोहरी घालायची आहे. तसेच सोबतच 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर 1 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. आता हा लसूण थोडासा परतायचा आहे. परतून झाल्यानंतर अर्धा चमचा चिरलेलं आलं घातलेलं आहे. ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे. नंतर इथे 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता हा कांदा 1 ते 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतायचा आहे. हा कांदा पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही, थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिट कांदा परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर बटाट्यातलं पाणी पूर्णपणे काढून बटाट्याचे सर्व पीसेस कांद्यामध्ये घालायचे आहेत आणि 2-3 मिनिट परतून घ्यायचे आहेत. हळद आणि मिठाचं कोटिंग बटाट्याच्या पीसेसला व्यवस्थित लागलं पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर आपण यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कट करून घालणार आहोत. मिरची घालून झाल्यानंतर बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता कढईवरती वरून झाकण घालूयात आणि 5 ते 6 मिनिट बटाटा शिजवून घेऊयात. 5 ते 6 मिनिटानंतर हा बटाटा 50% शिजणार आहे. आता या बटाट्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात. इथे मी पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर घालत आहे. 1 चमचा धनेपूड घालूयात. इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, ती घालूयात. तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी चालेल. शक्यतो आमचूर पावडरच घाला, त्याने या भाजीला स्वाद खूप चांगला येतो. खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे. खास करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही रेसिपी आपण नक्की ट्राय केली पाहिजे. आता हे सर्व पावडर मसाले घातल्यानंतर बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण लावूयात आणि 2 ते 3 मिनिट हा बटाटा शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढूयात. आता बटाटा 80 ते 90% शिजलेला असेल. आता या स्टेजला आपण जी मेथी चिरून ठेवली होती ती संपूर्ण घालूयात. लक्षात घ्या, आपल्याला ही मेथी शेवटीच टाकायची आहे, कारण मेथी शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे बटाटा जेव्हा 80 ते 90% शिजलेला असेल त्यावेळी आपल्याला ही मेथी घालायची आहे. मेथी घातल्यानंतर या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आता 1 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि ही मेथी बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिट ही मेथी शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मेथी पूर्णपणे शिजलेली आहे. आता पुन्हा 1-2 मिनिट आपण ही मेथी बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता या रेसिपीची आणखीन चव वाढवण्यासाठी शेवटी आपण 1 चमचा तूप घालूयात आणि मिक्स करून घेऊयात.
मिक्स करून झाल्यानंतर इथे आपली आलू मेथीची रेसिपी तयार आहे. खूप चविष्ट अशी आरोग्यदायी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.